नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 मध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या आईचे नाव विठाबाई तर वडिलांचे नाव बळवंतराव असे होते. यशवंतराव चव्हाण यांचे शिक्षणासाठी त्यांच्या आई विठाबाई यांनी खूप कष्ट केले व यशवंतराव यांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले तर त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा या नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. यानंतर ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा राहिले. त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे अत्यंत उत्तमरित्या पार पाडली व सर्वच क्षेत्रात त्यांनी स्वतःच्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवला. या सर्व कार्यात त्यांच्या सदैव सोबत होत्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सौ वेणुताई चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांनी अगदी शून्यातून आपले भव्य दिव्य विश्वाची उभारणा केली. कोणत्याही पदाची कामगिरी त्यांनी मन लावून केली. आपल्या समाजातील दारिद्र्य मिटवून टाकणे हे त्यांचे स्वप्न होते. महाराष्ट्राला, आपल्या देशाला कशा प्रकारे प्रगतीपथावर नेता येईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.